महाभारताच्या कथेत आपल्याला अनेक चरित्रांचे वर्णन पाहायला मिळते, ज्यांनी धर्म व अधर्म अशा दोन पक्षांमध्ये युद्ध केले होते। त्यापैकीच एक म्हणजे महारथी कर्ण, ज्याने केवळ आपली मैत्री निभावण्यासाठी या युद्धात सहभाग घेतला आणि अधर्माचे साथ देत लढत राहिला। जरी कर्ण या युद्धाचा केंद्रबिंदू असला तरी त्याला तो मान कधीच मिळाला नाही ज्याचा तो अधिकारी होता। काय आहे कर्णाची संपूर्ण जीवन गाथा? चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। महाभारत कथेनुसार एके दिवशी ऋषी दुर्वासा कुंतीचे वडील शूरसेन यांच्या महालात आले। अतिथी म्हणून आलेल्या ऋषी दुर्वासांची कुंतीने अगदी मनोभावे सेवा केली। कुंतीच्या या सेवाभावामुळे ऋषी दुर्वासा अत्यंत प्रसन्न झाले। परंतु आपल्या दिव्य दृष्टीने ऋषी दुर्वासांनी पाहिले की कुंतीला तिच्या विवाह पश्चात अपत्य प्राप्तीचा योग नव्हता। म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला की तू कोणत्याही देवाची आराधना कर, तुला फल स्वरूप एका दिव्य पुत्राची प्राप्ती होईल। ऋषी दुर्वासांच्या या आशीर्वादामुळे उत्सुक झालेल्या कुंतीने सूर्यदेवांची ध्यान धारणा सुरू केली। कुंतीच्या भक्तीवर प्रसन्न होत सूर्यदेवांनी तिला आशीर्वाद स्वरूप एक दिव्य पुत्र प्रदान केला। जन्मताच त्या बालकाच्या अंगावर कवच व कानात कुंडल होते, त्याचे तेज सूर्यदेवांसमान होते। अविवाहित असल्याने कुंती त्या बालकाला पाहून चिंतित झाली। राजा शूरसेनची पुत्री असल्याने कुंती उच्च कुळातील होती, त्यामुळे समाज निंदेच्या चिंतेने कुंतीने त्या बालकाला एका सुरक्षित संदुकीत घालून गंगा नदीमध्ये सोडून दिले। कर्ण वाहत वाहत नदीच्या किनाऱ्याजवळ गेला। धृतराष्ट्राच्या रथाचा सारथी असणाऱ्या अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांची नजर त्या बालकावर पडली। अधिरथ पाण्यातून ती संदूक बाहेर घेऊन आला। संदुकीमध्ये असणाऱ्या बालकाला पाहून दोघेही आनंदी झाले, कारण ते आपत्यहीन असल्याने देवाकडे सत आपत्य प्राप्तीसाठी मनोकामना करत होते। त्यांनी कर्णला आपल्या पुत्र रूपी स्वीकृत केले आणि त्याचे नाव वासुसेना असे ठेवले। कर्णला त्याच्या लहानपणापासून शस्त्र आणि वेदाची विद्या आपल्याकडे आकर्षित करत होती। युवा अवस्थेत कर्ण शिक्षा घेण्याहेतू गुरु द्रोण यांच्याकडे गेला, परंतु गुरु द्रोण त्यावेळी केवळ कुरुवंश क्षत्रियांना शिक्षा देत असल्याने त्यांनी कर्णला एक सूद पुत्र असल्याने शिक्षा देण्यास नकार दिला। कर्णाच्या नियतीत एक महान योद्धा बनण्याचा योग होता। पश्चात कर्ण ब्राह्मणरूपी भगवान परशुरामांना एक ब्राह्मण म्हणून भेटला आणि त्यांच्याकडून सर्व शस्त्र व वेदांचे ज्ञान त्याने प्राप्त करून घेतले। एके दिवशी त्याचे गुरु परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेले, तेव्हा एक विंचू कर्णाच्या मांडीवर आला आणि त्याला चावला। तो विंचू कर्णाच्या मांडीवर दंश करत होता, परंतु आपल्या गुरुची झोप मोड होऊ नये म्हणून कर्ण थोडाही हलला नाही। तो त्या विंचवाच्या दंशाने होणारा त्रास सहन करत राहिला। जेव्हा भगवान परशुराम जागे झाले तेव्हा समोरील दृश्य पाहून ते अचंबित झाले। ते क्रोधात बोलू लागले, इतकी सहनशीलता केवळ एका क्षत्रियाजवळच असू शकते। तू कोणी ब्राह्मण नसून क्षत्रिय कुळातील आहेस। तू छळ कपट करून माझ्याकडून विद्या प्राप्त केलीस। मी तुला श्राप देतो की तुला या विद्येची जेव्हा जास्त आवश्यकता असेल तेव्हा तुला तुझ्या या विद्येचा विसर पडेल। कर्ण भावुक होत सांगू लागला की त्याला स्वतःलाच त्याच्या वंशाबद्दल ज्ञात नाहीये। हे ऐकून भगवान परशुराम अचंबित झाले आणि त्यांना कर्णावर दया आली। ते आपला श्राप तर मागे घेऊ शकत नव्हते, परंतु त्यांनी आपला दिव्य शिवधनुष्य कर्णाला बहाल केला आणि त्याला आशीर्वाद दिला की या शिवधनुष्याच्या बळावर तू एक महान योद्धा म्हणून प्रचलित होशील। संपूर्ण सृष्टीवर तुझा मुकाबला करण्यायोग्य कोणी योद्धा नसेल। त्यानंतर कर्ण अनेको राज्यांमध्ये गेला आणि तिथे त्याने आपले कीर्तिमान स्थापित केले। असेच एके दिवशी जंगलात कर्णाने एका दृष्ट राक्षसावर आपला निशाणा साधून त्याला मारणारच होता, परंतु तेवढ्यात तो राक्षस तिथून अदृश्य झाला आणि कर्णाच्या धनुष्यातून सुटलेला तो तीर एका दलदलीत फसलेल्या गायीला जाऊन लागला व त्या गायीचा अंत झाला। हे पाहून त्या गायीच्या ब्राह्मण स्वामीने कर्णाला श्राप दिला की एका अडचणीत असलेल्या अबोल निष्पाप प्राण्याला मारून तू घोर पाप केले आहेस। तूही एक दिवस असाच दलदलीत अडकून मृत्यूला समोरा जाशील। पुढे जाऊन महाभारत युद्धात कर्णाला मिळालेल्या या दोन्ही श्रापांचा परिणाम दिसून आला।
कर्णाने आपल्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला. त्याला श्रेष्ठ असूनही श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी आजीवन लढत राहावे लागले. महाभारत कथेनुसार जेव्हा कुरुवंशी राजकुमारांची गुरु द्रोणांकडून शिक्षा पूर्ण झाली तेव्हा त्यांना आपली कला सादर करण्यासाठी हस्तिनापुरात एका मनोरंजनात्मक रंगभूमीचे आयोजन केले गेले, ज्यामध्ये प्रत्येक कलेत अर्जुन सर्वश्रेष्ठ ठरला. तेव्हा कर्ण तेथे आला. त्याने अर्जुनाने पार पाडलेल्या सर्व कला सादर करत तो अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरला. त्यानंतर त्याने अर्जुनाला द्वंद्व युद्धासाठी ललकारले. कृपाचार्यांनी सांगितले की ही रंगभूमी केवळ साम्राज्यधारी योद्ध्यांसाठी आहे. दुर्योधनाला अर्जुनाला सर्वश्रेष्ठ होऊ द्यायचे नव्हते, म्हणून त्याने कर्णाला आपलेच असणाऱ्या एका राज्याचा म्हणजे अंग देशाचा राजा म्हणून घोषित केले, जेणेकरून तो अर्जुनासोबत द्वंद्व युद्ध करण्यास योग्य होईल. आणि इथूनच सुरू झाली कर्ण व दुर्योधनाच्या घनिष्ठ मैत्रीची सुरुवात, जी मैत्री कर्णाने संपूर्ण निष्ठेसहित आपल्या मृत्यूपर्यंत निभावली. आपल्या वचनाचा पक्का असणारा कर्ण एक दानशूर म्हणूनही प्रचलित होता. अंग देशाचा राजा झाल्यानंतर कर्णाने स्वघोषणा केली की त्याच्या द्वारावर दान मागण्याहेतू आलेला कोणीही रिकाम्या हाती परतणार नाही. कर्णाने आपल्या आयुष्यात असंख्य दान केली, परंतु त्यापैकी एक दान असे होते जे त्याने त्या दिवशी केले नसते तर अर्जुनाचा मृत्यू त्याच्या हातून नक्कीच झाला असता. एके दिवशी प्राप्तकाली कर्ण आपले स्नान आवरून सूर्यदेवांना नमन करत असताना इंद्रदेव साधू वेशात तिथे प्रकट झाले. भविष्यात होणाऱ्या महाभारत युद्धाचे परिणाम लक्षात घेऊन त्यांनी ही योजना केली होती. कर्णाच्या अंगावरील कवच आणि कुंडल जोपर्यंत त्याच्या शरीरावर आहेत तोपर्यंत त्याला हरवणे अशक्य असल्याने इंद्रदेवांनी त्याच्याकडे त्याचे कवच कुंडल दान म्हणून मागितले. कर्णाने एक क्षणही विचार न करता इंद्रदेवांना ते दान स्वरूप बहाल केले. कर्णाचा सर्वात प्रिय मित्र दुर्योधन होता, तर शत्रू म्हणून तो नेहमी अर्जुनाकडे पाहत होता. महाभारत युद्धापूर्वी श्री कृष्ण कर्णाला भेटले आणि त्याला तो स्वतः पांडवांचा ज्येष्ठ बंधू असून त्याने धर्माच्या पक्षातून त्याच्या बंधूंना साथ द्यावी असे आवाहन त्याला केले. त्यावर कर्ण बोलला, हे प्रभू, जी ओळख मिळवण्यासाठी मी आयुष्यभर संघर्ष करत आलो आहे, त्याबद्दल तुम्ही मला आज सांगत आहात. माझ्या या संघर्षात दुर्योधनाने मला आधार दिला. त्याचा मी ऋणी असल्याने मी मरेपर्यंत त्याचीच साथ देईन. महाभारत कथेनुसार कुरुक्षेत्र युद्धाच्या 17व्या दिवशी अर्जुन व कर्ण आमने सामने आले आणि दोघांच्यात भीषण युद्ध सुरू झाले. त्यावर श्रीकृष्णांनी एक योजना केली आणि अर्जुनाचा रथ युद्धभूमीपासून दूर घेऊन जाऊ लागले. हे पाहून कर्णही त्यांच्या मागे मागे जाऊ लागला. तेव्हा त्याच्या रथाचे चक्र दलदलीत अडकून बसले. कर्णाला विचलित झालेले पाहून श्रीकृष्णांनी अर्जुनाला इशारा केला आणि अर्जुनाने कर्णावर अंजुलिका अस्त्राचा प्रहार करत त्याच्या कंठातून तीर आरपार केला. घायाळ होऊन पडलेल्या कर्णाजवळ श्रीकृष्ण आले व त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. तेव्हा कर्णाने सांगितले की माझा अंतिम संस्कार अशा ठिकाणी व्हावा की जिथे एकही पाप झाले नसेल. पण समस्त सृष्टीवर असे कोणतेही ठिकाण नसल्याने प्रभू श्रीकृष्णांनी कर्णाचा अंतिम संस्कार आपल्या तळहातावर करून त्याला मुक्ती दिली. मित्रांनो, ही होती सूर्यपुत्र कर्णाची ही संपूर्ण कथा. तुम्हाला कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.